ऑगस्ट महिना हा वृषभ राशीसाठी आर्थिक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, काही महत्त्वाचे निर्णय आणि तुमच्या करिअरमधील स्थिर प्रगती ठरविणारा असा हा महिना असणार आहे. या महिन्यामध्ये तुमचा भर हा तुमची आर्थिक ताकद वाढवण्यामध्ये असणार आहे. तुमच्या जर बोलण्यामध्ये गोडवा असेल तर अडकलेली सर्व कामे ही पूर्ण होतील आणि मार्गी पण लागतील. घर, कुटुंब, संपत्ती आणि करिअर या चारही क्षेत्रामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल पाहायला मिळतील. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे ते आपण आता पाहूयात. या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होताना दिसत आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला निर्माण होतील आणि पूर्वी कुठे अडकलेली रक्कम होती ती तुम्हाला मिळण्यासाठी सुरुवात होईल. विशेष करून कुटुंबासाठी किंवा घरासाठी खर्च वाढेल, परंतु तो भविष्यासाठी पण उपयुक्तच असणार आहे. महिन्याच्या मध्यामध्ये एखादा बोनस, कमिशन किंवा वेगळं काहीतरी उत्पन्नाचे स्रोत तुम्हाला मिळू शकतील. मात्र कोणालाही एखादी मोठी रक्कम जर तुम्ही उधार देणार असाल तर थोडंसं सावधगिरी बाळगली पाहिजे. विशेष करून 1 ते 5 ऑगस्टचा जो काळ आहे या काळामध्ये तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन करायला हवं. 8 ते 14 ऑगस्टचा जो काळ आहे या काळामध्ये धनलाभ होऊ शकतो अचानकपणे. 17 ते 22 ऑगस्ट या काळामध्ये नवीन उत्पन्नाचे स्रोत खुले होतील. 25 ते 29 ऑगस्ट या काळामध्ये तुम्हाला तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. आणि महिन्याचा शेवट म्हणजेच 30 आणि 31 ऑगस्ट या काळामध्ये बचत वाढवण्यामध्ये तुम्ही सफल असणार आहात. आता व्यावसायिक वर्गाला हा महिना कसा असणार आहे ते आता आपण पाहूयात. तर बघा, हा महिना तुमच्यासाठी भरपूर ग्राहक वाढ आणि आर्थिक लाभ मिळवून देणारा असणार आहे. या महिन्यामध्ये विशेष करून तुम्हाला नवीन करार मिळतील, नवीन ग्राहक तुमच्याशी जोडले जातील आणि एखादी नवीन शाखा जर तुम्ही कुठे ओपन करू पाहत आहात तर ते पण तुम्हाला एकदम सहकार्य मिळणार आहे त्या गोष्टीसाठी किंवा तशी तुम्हाला संधी मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं एखादं प्रोजेक्ट त्यावर तुम्ही खूप दिवसांपासून काम करत होतात किंवा नजर ठेवून होतात तर ते प्रोजेक्ट तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता या महिन्यामध्ये दिसत आहे. खाद्य व्यवसाय, दागिने, शेती, बांधकाम, कपडे आणि सौंदर्य प्रसाधनाचे जे कोणी व्यवसाय करत असतील, सोबतच प्रॉपर्टी संदर्भामध्ये जे कोणी व्यवसाय करत असतील किंवा व्यवहार करत असतील तर त्यांना त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना विशेष आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. आता जे कोणी भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहेत तर तुम्ही भागीदारीमध्ये स्पष्ट संवाद ठेवा. 4 ते 8 ऑगस्टचा जो काळ आहे हा तुमच्यासाठी नवीन व्यवहार करणारा असाल तर त्याच्यासाठी एकदम अनुकूल असा हा काळ आहे. 11 ते 16 ऑगस्ट या काळामध्ये तुमचा नफा वाढेल आणि 20 ते 24 ऑगस्ट या काळामध्ये नवीन मोठे ग्राहक तुमच्याशी जोडले जाऊ शकतात. 27 ते 31 ऑगस्टचा जो काळ आहे तो जर तुम्ही व्यवसाय विस्तार करणार असाल तर त्याच्यासाठी एकदम शुभ असा हा काळ आहे. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये अचानक काही प्रश्न सामोरे आले असतील, सुरळीत चाललेलं आयुष्य एकदमच अस्ताव्यस्त झालेलं तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून घ्या. म्हणजे तुम्हाला मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि त्याच्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकतात आणि मिळू शकतात तुमच्या अडचणींवर उपाय किंवा तुमच्या जीवनामध्ये हे सर्व का होत आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं. आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कसा आहे तर बघा, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळवून देणारा हा महिना आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला एक तक्रार होती की मी एवढं काम करत आहे, मी एवढी मेहनत करत आहे, पण माझ्या कामाची कोणी दखल का घेत नाहीत. तर आता तुमची जी वाट आहे पाहण्याची ती आता संपलेली आहे. कारण या महिन्यामध्ये वरिष्ठ अधिकारी मंडळी तुमच्या कामाची दखल घेणार आहेत, तुमच्यावर टाकलेल्या जबाबदारींची दखल घेणार आहेत आणि त्याचमुळे एखादं नवीन पद असेल, एखादं प्रमोशन असेल किंवा तुम्हाला जिथे हवी आहे तिथे बदली होऊ शकते, पगारवाढीची चर्चा होऊ शकते आणि अजून एक नवीन मोठी जबाबदारी तुमच्यावर पडू शकते. परंतु हे सर्व काही करत असताना तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत सहकारी भूमिकेनेच वागलं पाहिजे. ऑफिसमध्ये पॉलिटिक्स चालू शकतो, त्याच्यापासून तुम्ही दूर राहिलेलंच बरं आहे कारण नुकसान हे तुमचंच आहे. 6 ते 10 ऑगस्ट या काळामध्ये वरिष्ठांकडून तुमचं कौतुक नक्की होण्याची दाट शक्यता आहे.
15 ते 19 ऑगस्टचा जो काळ आहे, या काळामध्ये जर तुम्ही कुठे प्रयत्न करत आहात नवीन नोकरीसाठी, तर मुलाखतीसाठी एकदम उपयुक्त हा काळ आहे. किंवा नवीन ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर हा काळ खूपच चांगला आहे. अप्लाय नक्कीच करू शकता. आणि 22 ते 28 ऑगस्टचा जो काळ आहे, या काळामध्ये तुम्हाला नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. आता यामधील नेमकी तुम्ही कोणती गोष्ट अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आता जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना प्रेमाने बहरलेला, फुललेला असा असणार आहे. का तर या महिन्यामध्ये तुमचं रिलेशन हे खूप दृढ झालेलं तुम्हाला दिसून येईल, खूप घट्ट झालेलं दिसणार आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत तुमच्या भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. जे कोणी विवाहित आहेत त्यांच्यासाठी तुमच्या घरातील वातावरण अगदी प्रेमाने भरलेलं असणार आहे, आनंदाने भरलेलं असणार आहे. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी काही चांगली स्थळे येण्याची शक्यता आहे, विवाह जुळण्याची शक्यता आहे किंवा एखादा छोटासा कार्यक्रम पण पार पाडण्याची शक्यता या महिन्यामध्ये दिसत आहे. आणि जर असं काही झालं तर कमेंटमध्ये मला जरूर सांगायचं आहे. विशेष करून 5 ते 9 ऑगस्टचा जो काळ आहे, या काळामध्ये तुम्ही जर तुमच्या पार्टनरला प्रपोज करणार आहात तर हा काळ खूपच उपयुक्त आहे, कारण पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला मिळतील. 12 ते 17 ऑगस्ट या काळामध्ये जर काही गैरसमज असतीलही छोटे मोठे तर ते पण दूर होतील. 21 ते 26 ऑगस्टचा जो काळ आहे, या काळामध्ये जर विवाहासाठी काही चर्चा चालू असतील तर ते पुढे सरकतील. आणि विशेष करून महिन्याचा शेवट म्हणजे 30 आणि 31 ऑगस्टचा जो काळ आहे, या काळामध्ये शुभ बातमी तुम्हाला मिळेल. आता विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा महिना थोडासा चिंताजनक असणार आहे, कारण एकाग्रतेमध्ये खंड पडू शकतो. त्यामुळं अभ्यासामध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागणार आहे. सोबतच तुमच्या शिक्षणाच्या ठिकाणी काही मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत किंवा मनाविरुद्ध गोष्टी घडू शकतात, जिथे तुम्हाला काही अनपेक्षित घटनांचा सामना पण करावा लागू शकतो किंवा अचानकपणे काही अडचणी तुमच्या जीवनामध्ये येतील किंवा तुमच्या राहत्या ठिकाणी येतील किंवा तुमच्या शिक्षणाच्या ठिकाणी येतील. परंतु महिन्याचा मध्य जसा उलटेल तशी मग तुमची एकाग्रता सुरळीत होऊ शकते. जे कोणी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहेत, एखाद्या मुलाखतीसाठी प्रयत्न करत आहेत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी महिन्याचा शेवट हा एकदम उपयुक्त असणार आहे. महिन्याची सुरुवात म्हणजेच 2 ते 7 ऑगस्टचा जो काळ आहे, या काळामध्ये तुम्हाला अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन करावं लागणार आहे. 10 ते 15 ऑगस्टचा जो काळ आहे, या काळामध्ये तुमची स्मरणशक्ती वाढलेली दिसणार आहे. आणि 18 ते 24 ऑगस्टचा जो काळ आहे, त्या काळामध्ये तुम्ही कोणती परीक्षा जर देत असणार आहात तर त्याच्यासाठी उपयुक्त असा हा काळ आहे. 27 ते 31 ऑगस्टचा जो काळ आहे, यामध्ये तुम्हाला तुमच्या केलेल्या कामाचं, अभ्यासाचं फळ मिळणार आहे. आता महिला वर्गासाठी मात्र हा महिना कसा असणार आहे तर बघा, आर्थिक दृष्टीने आणि कौटुंबिक दृष्टीने खूपच चांगले फळे देणारा हा महिना आहे. ज्या कोणी महिला नोकरी करत आहेत किंवा व्यवसाय करत आहेत तर त्यांना उत्तम संधी मिळणार आहेत तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला एक वेगळं प्लॅटफॉर्म मिळेल की जिथे तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल. ज्या कोणी महिला गृहिणी आहेत तर त्यांच्यावर घरात अगदी मोठी जबाबदारी मिळणार आहे आणि ती तुम्ही अगदी सहजतेने पार पण करू शकाल, कारण घरामध्ये एखादं धार्मिक कार्य घडू शकतं किंवा शुभ कार्य घडण्याची दाट शक्यता दिसत आहे. मग त्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुमच्यावर असणार आहे. परंतु हे सर्व काही करत असतानाच थोडीशी तुम्हाला तुमच्या आरोग्याची पण काळजी घ्यावयाची आहे, कारण अपचनाचे त्रास होऊ शकतात आणि थकवा तुम्हाला होऊ शकतो, तर काळजी घ्यावी. 7 ते 12 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला कुटुंबासंबंधी किंवा संतती संबंधी एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. 16 ते 20 ऑगस्ट या काळामध्ये तुम्हाला खरेदीसाठी खूपच शुभ असा हा वेळ आहे. आणि 24 ते 28 ऑगस्ट या काळामध्ये तुम्ही कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या ठिकाणी पिकनिकला जाऊ शकतात किंवा तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे कुटुंबासोबत. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र आनंदाने भरलेला हा महिना आहे, कारण तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून भरभरून सहकार्य मिळणार आहे, सोबतच आदर मिळणार आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या आनंदाला पारा नसणार आहे. सोबतच तुम्हाला एखादं नवीन काम करायचं होतं, मग तिथे तुमचा कुटुंबाचा पाठिंबा असणार आहे. सोबतच तुमचे मित्र सहकारी मंडळी असतील, तुमचे नातेवाईक मंडळी असतील, ते तुम्हाला सर्वोपरी मदत करण्यासाठी उत्सुक असणार आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं मन खूप आनंदी असणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला खूप एक प्रसन्न वाटणार आहे.
घरामध्ये एखादं धार्मिक कार्य होऊ शकतं किंवा तुम्ही देवदर्शनाला जाऊ शकतात आणि यामुळे पण तुम्हाला एक पॉझिटिव्ह सकारात्मक जी ऊर्जा मिळणार आहे, त्याच्यामुळे तुमचं जे एक व्यक्तिमत्व आहे ते वेगळंच झालेलं तुम्हाला जाणवेल. एक शांतता तुम्हाला जाणवणार आहे. परंतु हे सर्व काही करत असतानाच आरोग्याची पण काळजी घ्यायची आहे. जसं की मी म्हटलं, सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो, रक्तदाबाचे त्रास होऊ शकतात आणि प्रवासामध्ये विशेष करून तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे, कारण तब्येत बिघडू शकते. या महिन्यामध्ये विशेष करून घर असेल, जमीन असेल, मालमत्ता असेल किंवा वाहन असेल, या संबंधांमध्ये तुम्हाला कोणताही एखादा निर्णय घ्यावयाचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकतात, कारण तुम्हाला सकारात्मकच परिणाम पाहायला मिळतील. कुटुंबासोबत एखादा लांबचा प्रवास किंवा एखादी धार्मिक यात्रा नक्कीच घडू शकते. आता तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या तारखा म्हणजे शुभ तारखा मी सांगत आहे की त्या तारखेला तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करू शकतात, शुभारंभ करू शकतात, निर्णय तुम्ही घेऊ शकतात आणि ते दिनांक आहेत 4, 8, 11, 15, 18, 22, 26 आणि 30 या तारखेला तुम्ही कोणतंही चांगलं काम करू शकतात. परंतु याच सोबत काही अशुभ तारखा पण असतात किंवा तुमच्यासाठी चिंताजनक तारखा असतात की ज्या दिवशी शक्यतो कोणतेही महत्त्वाचे निर्णय टाळावे, महत्त्वाचं काम करू नये, शुभारंभ करू नयेत आणि त्या तारखा आहेत 6, 13, 19, 23 आणि 25. या दिवशी शक्यतो तुमचं रुटीन काम तुम्ही करू शकतात. तुमच्यासाठी शुभ रंग आहे पांढरा, हिरवा आणि गुलाबी. शुभ अंक आहे 2, 6 आणि 8. तुमच्यासाठी शुभ वार आहे शुक्रवार, बुधवार आणि तुमच्यासाठी शुभ दिशा आहे आग्नेय आणि दक्षिण. हा महिना तुमच्यासाठी स्थिर प्रगती, आर्थिक मजबूती आणि कौटुंबिक आनंद घेऊन येत आहे. संयम, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही कोणतेही महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवून आणि योग्य संधी शोधून जर तुम्ही या महिन्यामध्ये गेलात तर हा महिना तुमच्या आयुष्यामध्ये दीर्घकालीन यशाची मजबूत पायाभरणी करणारा महिना ठरणार आहे. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला हवी असतील तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरं तर नक्कीच तुम्ही तुमचं कुंडली विश्लेषण करून घ्या आणि त्याच्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.